पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा
कीर्तन रूपी सेविकाचा निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती पैठण निवासी असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की आज आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आपण ज्यांच्या वाणीतून कथा श्रवण करत आहोत 1008 गुरुवर्य स्वामी शतानंद गिरीजी महाराज यांच्या आपण वाणीतून कथा श्रवण करत आहोत. सद्गुरु गंगागिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं सद्गुरु ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं सरलापेठ स्वामी परमपूज्य स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज सप्ताहाचा 7वा दिवस आज कधीचा शेवटचा दिवस आहे. मला गायनाला साथ करणारे हरिभक्त पारायण रवी महाराज तिपाली असतील. माझी गुरु भगिनी भागवताचार्य सुनाना दिदी तसेच आता कीर्तनकार आलेले आहेत गायत्री दिदी धमाले आणि माझी गुरु बहीण नारायणीताई वागचौरे यांचेही वडील इथं उपस्थित आहेत. एखाद्याकडनं माझ्याकडनं नाव राहिलं असेल तुमचं लेकरू समजून मला ना माफ करा. मृदुंग वादक आमचे नचिकेत महाराज आहे. इकडे पेटी वादक मला साथ करणारे गोरक्ष भाऊ आहे आमचे. आणि माझा आवाज तुमच्याकडे पोहोचतो तो आमचे साऊंड सिस्टीम वाले जातात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि माझं कीर्तन तुम्हाला पुन्हा बघायचं असेल तर आमचे दत्तभाऊ तिपाली हे सुद्धा इथे उपस्थित आहे. त्यांचे सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करते. माझ्याकडनं एखाद्याकडनं नाव राहिलं असेल तर तुमचं लेकरू समजून मला माफ करा. ज्यांचं नाव घेतलं ते देव ज्यांचं नाव नाही घेतलं ते महादेव. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या भागातून तुम्हाला सरळ अर्थ सांगते. माझ्या देवाला नेमकं काय आवडतं. आवडे देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार केलेला रात्रंदिवस देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणखी काय आवडतं. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिया हृदय करवाळा वैष्णवांचा. तुळशीची माळ गळ्यामध्ये असणं भालावर गोपी चंदनाचा टिळा असणं आणि हृदयामध्ये वैष्णवांचा कळवळा असणं ही माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणखी काय आवडतं. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधा निदारी आण नाही. एका जनार्दनी ऐसा जाचने महतो देवा परम पूज्य जगी. आषाढीची कार्तिकीची वारी जो आम्ही भक्त करतो ते माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणि असा ज्याचा नेहमी तो सगळ्यात जास्त वंदनीय आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग कोणाचा आहे. महिला मंडळ. अभंग कोणाचा आहे. एकनाथ महाराजांचा. या महाराष्ट्राची माती फार पवित्र आहे. का पवित्र आहे. या मातीमध्ये अनेक संत जन्माला आलेत ना. ज्ञानोबराय तुकोबराय नामदेव महाराज संत एकनाथ महाराज खास करून ही माती फार पवित्र झालेली आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ
पवित्र तिकुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. भारताची माती फार पवित्र झाली आहे. संत श्रेष्ठ बहिणाबाईंनी या संतांनी एकत्र करून या इमारत उभी केली आहे. संत कृपा झाली इमारत भरारी, ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवराया. नामतयाचा किंकर ज्याने केला विस्तार, जनार्दनी एकनाथ थांब दिला भागवत. हा भावित पर्यंतच राहू द्या. जनार्दनी एकनाथ थांब दिला भागवत. बघा, या वारकरी संप्रदायाचा खांबदार कोण असेल तर संत श्रेष्ठ पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहे. बघा, आपल्याला जर एखादी बिल्डिंग उभी करायची असेल, घर उभं करायचं असेल तर त्याचा मेन पाय काय असतो? मेन पाय काय असतो त्याचा? खांब. खांबाशिवाय घर उभं राहतं का? नाही. खांबाशिवाय तसं घर उभं राहत नाही. तसे वारकरी संप्रदायाचा खांबदार कोण असेल तर माझे नाथ बाबा आहेत. बघा, नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धकरण केलं. नाथांनी भाडोराची रचना केली. नाथांनी अभंग लिहिले. नाथांनी कोटाभंगाची रचना केली. कोटाभंग म्हणजे काय? जे आपल्याला उघड डोक्यात बसलं. केवळ पंचानन अजूनच चालवा. इतकी सोपं आहे नाथांची भारुड. या शेजारी ना कर नाही केलं ग बयो, पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नाथांची भारुड इतकं गोड आहे की आपण लगेच कान टाव करून ऐकतो. माझा नाथांचा जर अधिकार पाहायला गेलं तर नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. नाथ महाराज शांत होते, श्रीमंत होते आणि संत होते. श्रीमंत कशामुळे होते? त्यांच्या घरी रोज पुरणपोळीचा स्वयंपाक राहतो. स्वयंपाक करायचे. आपण देवाला आपण करतो का पुरणपोळीचा स्वयंपाक दररोज देवाला? बघा, नाथ महाराज इतके श्रीमंत होते की त्यांच्या घरी देवानं 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. आपण फ्रीज मध्ये बॉटल सुद्धा भरून ठेवत नाही. आपण टाकीमध्ये लोटीवर पाणी टाकायला सुद्धा जात नाही. कुठं पाईप लीक झाला तरी आपण तो नीट करत नाही. का? येतच नाही आपल्याला. माझ्या
माझ्या जगाच्या बापानं नातांच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी आहे. 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 अनन्य भक्ती भावे या भक्ती त्याची पाये. या भक्ती त्याची पाये. या भक्ती त्याची पाये. ओ आरती गाता स्वामी गणाला. ओ आरती गाता स्वामी गणाला. कावडीने पाणी वाहे ज्या जल चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळावंती त्याची पाहे. माझ्या जगाच्या बापानं नातांच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी भरलं. देवाचा स्वभाव आहे घेसी देवा जैसी ऐसे असंचे उदाहरण. हा घेतल्याशिवाय कोणाचं काम करत नाही. हा फुकट कोणाचं काटा सुद्धा काढत नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल मग हा नातांच्या घरी राबलाच कसा. नातांनी काय अशाशी पगार दिली होती की अशा ह्या महिन्याला अशाशी पगार देईल म्हणून नाही ना. आपण पण मोबाईलशिवाय कोणाचं काम करत नाही. आपण ऊस खुरपायला जर गेलो ऊसामध्ये गवत उगलेलं असतं. त्या गवतावर माती टाकतात आणि पुढे चालतात. सकाळी 11 वाजता येतात. 2 वाजता जेवायला बसणार. 2 तासाची सुट्टी घेणार. 4 ला लग्न कामाला लागणार. 5 ला लगेच घरी दाखवतात. चला नेऊन सोडा आम्हाला. म्हणजे मोबाईलशिवाय कोणीच काम करत नाही. आज मालक गरीब आणि मजूर श्रीमंत झाले बघा. त्यांना आणायला रिक्षा सोडायला रिक्षा एवढी परिस्थिती अवघड झालीत बघा. शाणी माणसाचं जाऊ द्या. लहान लेकरं असतं गुगवीत असतं 2.5-3 वर्षाचं लेकरं. आपल्याला त्याचा पापा घ्या वाटतो. घ्या वाटतं की नाही. महिला मंडळ लहान लेकराचा आपल्याला पापा घ्या वाटतो का. ते दिसायला सुंदर असतं. गुबगुबीत गाल असते. सफरचंदासारखी गाल असते म्हणून आपल्याला त्याचा पापा घ्या वाटतो. मग मला सांगा 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं घ्या वाटत का. नाही घ्या वाटत ना का. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचं सौंदर्य निघून गेलेलं असतं. पण 2.5-3 वर्षाचं लेकरं सुंदर असता म्हणून आपल्याला त्याचा पापा घ्या वाटतो. आपण त्याला आडीकडी बोलवतो ते पळीकडी पळतो. आपण त्याला आडीकडी बोलवलं ते पळीकडी पळतो. मग त्याचा पापाच घ्यायचा असेल तर एकच करायचं. 1 रुपया दाखवायचा लगेच पळत येतो. 1 रुपया घेतो पापा द्यायला तयार होतो. म्हणजे बघा मोबाईल मिळून सुद्धा लहान लेकराची पण खोड अशीच आहे. माझा जगाचा बाप सुद्धा असंच आहे. विठ्ठल विठ्ठल नित्यंत प्रेम करत होती ती द्रौपदी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर. एवढं प्रेम करत होती ती स्वतः श्रीकृष्णाची भक्ती करायची. रात्रंदिवस नाम जप करायची. मेरू राधा रमण गिरीधारी गिरीधारी श्याम बनवारी. मेरू राधा रमण गिरीधारी गिरीधारी श्याम बनवारी. मेरू राधा रमण गिरीधारी गिरीधारी
नवल नाही तिची पाच पतीचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायचे. बघा ज्यावेळेस तिच्यावर संकट आलं ना, सूर्यास्थायी होती, ती जर एकदा झाकून ठेवली ती त्यातून पुन्हा अन्न तयार होत नव्हतं. अशा वेळेला दुर्वास ऋषी आले आणि जेवायला मागतात, द्रौपदी मला जेवायला दे. आता द्रौपदी संकटात सापडली, आता ती देवाचा धावा करते. कोठी गुंतला कोठी गुंतला द्वारकेचा राया, वेगात खयाला गेला. श्रीकृष्णाचा धावा करते, देव धावून येतात. त्यावेळेस द्रौपदी म्हणते, देवा दुर्वास ऋषी माझ्याकडे आले आणि तिथे जेवायला मागतात. माझ्याकडे सूर्यस्थाळी आहे, त्यात ती जर एकदा झाकून ठेवली तर त्यातून पुन्हा अन्न तयार होत नाही. अशा वेळेला दुर्वास ऋषी आले, मी जर आता ऋषींना जेवण घातलं तर माझं सत्व हरण होईल. अशा वेळेला दुर्वास ऋषी आले, आता काय करतोस सांग बरं. त्यावेळेस देव म्हणतो, मी जेवते ताटावरून आलो, तू आधी मला जेवायला दे. मागे भाजी पान द्रौपदी द्रौपदीचे त्या सूर्यास्थाळीला एक भाजीचे पान चिटकलेलं होतं. ते भाजीचं पान अगोदर देवाने खाल्लं, मग त्यापासून हजारो ऋषींना जेव घातलं. बघा, मोबदल्याशिवाय आपणच काम करत नाही. त्याचा स्वभाव आहे की हा कोणाचं घेतल्याशिवाय कोणाला काही देत नाही. आपल्याला माहित आहे द्रौपदीला देवाने हजारो साडे पुरवले, का बरं पुरवले त्याचं कारण माहित पण आहे आपल्याला. अगं द्रौपदीकडून काय घेतलं अगोदर? बोटभर चिंदी बांधिते द्रौपदी हरिला बोटाला, चिंदी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला, चिंदी बांधिते.
अगोदर देवानी द्रौपदीकडून पोटपट चिंधी घेतली, मग त्या बदल्यात देवाने तिला हजारो साड्या पुरवल्या. त्यावेळी उद्धवजी म्हणतात द्रौपदी पदराकडून साडी फाडायची नसते. द्रौपदी म्हणते देवा मला माहित आहे. उद्धवजी म्हणतात सौभाग्यवती स्त्रीनं डोक्यावरचा पदर खालीच पडून द्यायचा नसतो. तुम्ही म्हणशाल बरं झालं ताई सांगितलं तुम्ही, आमचं ऐकतच नाही या. पटत नसलं तर सांगा, टेम्पोत घालून घेऊन जाते तुम्हाला चकलंब्याला. विठाला विठाला विठाला. द्रौपदी म्हणते उद्धवजी शास्त्र मला माहित आहे, मग तू चिंधी फाडलीच का? श्रीकृष्ण म्हणतात द्रौपदी एवढी भारी साडी फाडायला नको होती. त्यावेळेस द्रौपदी म्हणते देवा मी साडी फाडलीच नाही. काय म्हणते? देवा मी साडी फाडलीच नाही. मैंने नहीं फाडाची फिर देकर अधीर हो. काय म्हणते? फिर यानी प्रियतम भगवान श्री कृष्ण. मैंने नहीं फाडाची फिर देकर अधीर हो. धागे स्वयं नाची छोड़ भागे. वो धागे बड़े देने आगे. भागा उन लोगी जागे जो उंगली पर लागे. देवा तेच धागे तुमच्या करंगीला लागले तेच भाग्यवान ठरले, नाही तर गटारात पडणारे तर बरेच आहे. विठाला इथं सोडा हो. बालमित्र होते, एका ताटात जेवण करायचे, एका गुरूंची विद्या घेत होते, एका पकेटीत आंघोळ करायचे, एका अंथरुणात झोपायचे. नाव त्याच सुदामा. पण सुदामावर ज्यावेळेस दरिद्री आली ना त्यावेळेस देवाने सुदामा ब्राह्मण दुःखी अगोदर घेतलं काय मोठीवर पोळी, मग त्याच्या बदल्यात त्याला गाव
सोन्याचं गाव दिलं. विठ्ठल 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 गेला मग सोन्याचं पण घेतलं काय? घेतलं काय अगोदर? मोठभर पोळी घेतली. मग गाव त्याला सोन्याचं दिलं. माझ्या देवाचा स्वभाव असंच आहे की मग हा घेतल्याशिवाय कोणाला देत नाही. मग हा नातांच्या घरी राबलाच कसा? जसं गोपिकांनी भावाच्या मोलावर देवाला विकत घेतलं होतं ना, तसंच नाथ बाबांनी भावाच्या मोलावर त्याला विकत घेतलं. कोणी म्हणेल असेल चोरी, पुन्हा वाटेल असेल उदारी, जन्मभरीच्या स्वता इतके मोजिले हरिनाम, विकत घेतला श्यामबाईनी, विकत घेतला श्यामबाईनी, विकत घेतला श्यामबाईनी, विकत घेतला श्यामबाईनी, विकत घेतला. जसं गोपिकांनी भावाच्या मोलावर देवाला विकत घेतलं ना, तसंच नाथ बाबांनी भावाच्या मोलावर विकत घेतलं. मग नाथ महाराजांचा स्वभाव, देवाचा स्वभाव असा आहे, महानाथांच्या घरी राबलाच कसा? देवाने शब्द दिलेला होता. शब्द कोणता दिलेला होता? नाथ महाराजांचे पूर्वज भानदास बाबा, विजयनगरचा राजा कृष्णदेवराय हा ज्यावेळेस पंढरपूर मध्ये आला ना, त्यावेळेस कृष्णदेवरायला इतका देव आवडला की तो म्हणतो, देवा तुम्हाला इतका आवडतोस चाल माझ्या बरोबर. असं वाटतं हे सगळं राज्य टाकून देवा आणि तुझ्या चरणाजवळ यावं. तुझी आणवाई ना ग देवराया, बहु आवडते जेव्हापासून या, कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडते जेव्हापासून या, देवा फार आवडतोस तुम्हाला, चल माझ्या बरोबर. घेऊन गेला कृष्णदेवराय. तुंगभद्रा नदीच्या काठी पंढरपूर सारखं सेम मंदिर आहे. पंढरपूर मध्ये जसं पांडुरंगाचं मंदिर आहे ना, तसंच कर्नाटकामध्ये तुंगभद्रा नदीच्या काठी पंढरपूर सारखं तसंच मंदिर आहे. भानदास ज्यावेळेस कृष्णदेवराय पांडुरंगाला घेऊन तुंगभद्रा नदीच्या काठी गेले, वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आसव आलं. त्यावेळेस भानुदास बाबा म्हणतात, घेऊन या तुम्ही देवाला. प्रयत्न करतो. गेले भानुदास बाबा आणि घेऊन आले आणि पंढरपूरच्या पांडुरंगाला विटेवर उभं केलं. त्यावेळेस वारकरी म्हणायला लागले,
भानुदास बाबा, मला तुम्ही विटेवर उभं केलं, खूप आनंद झाला. माझ्या वारकऱ्यांना तुम्ही आनंद दिला. मी तुम्हाला शब्द देतो की मी तुमच्या घरी चाकरी करण्यासाठी येईल. मग भानुदास बाबाच्या नंतर नाथ बाबा त्यांच्या पूर्वजामध्ये नाथ बाबा जन्माला आले. मग दिलेला शब्द हा नाथांच्या घरी पूर्ण करतो. एक साधक नाथ बाबांकडे आला आणि म्हणतो, नाथ बाबा, माझी आवड पूर्ण होत नाही. म्हणे, काय आवड आहे तुझी? म्हणे, असं वाटतं टेम्पोचे टेम्पो, ट्रकाचे ट्रका, भाजीपाला घेऊन जालन्याला मुंबईला जावं. म्हणे, जा मग. म्हणे, त्याच्यासाठी शेती पाहिजे, शेतीमध्ये पाणी पाहिजे. पाच वेळ खोदले पण एकही पाणी आलं नाही. होतं ते पाणी पण गेलं. म्हणे, गाडी घेऊ, गाडीला पेंजर्स मारू. गाडी पण घेतली पण गाडीला पेंजरच नाही. म्हणे, आपण याला आवड पूर्ण करू म्हणतो. माझे नाथ बाबा त्यावेळेस म्हणतात, तू अगोदर देवाची आवड पूर्ण कर, त्याच्याबद्दल तू तुझी आवड पूर्ण करेल. हे खरं आहे बरं का. ज्यावेळेस तुम्ही देवाची आवड पूर्ण करशाल ना, त्यावेळेस तुमची जी आवड आहे तो देव पूर्ण करेल. मग तो साधक म्हणतो नाथ बाबाला, नेमकं काय आवडतं देवाला? हेच माझा भंगाच्या प्रथम चरणात. आवडे देवाचे एक प्रकार, आवडे देवाचे एक प्रकार, आवडे देवाचे देवाला आवडणारी गोष्ट आहे. सुरुवात कशापासून झाली? आवड आहे देवाची. आवड हा शब्द देखील महत्वाचा आहे. आता आवडीमध्ये 3 प्रकार पडतात: जीवीची आवड, संतांची आवड आणि देवाची आवड. आपण अगोदर जीवीची आवड पाहू. आपल्या मुलांना खोड्या करायला आवडतं, लहान लेकराला खोड्या करायला आवडतं. कीर्तनात बसतात, याला चिमटा घे, त्याला चिमटा घे. लहान लेकर पण असंच आहे. आपल्या गावातली नाही बर का, बाहेरचं सांगते. आपल्या गावातली शांत आहे. लहान लेकर एवढं खोडकर असतात. एक दृष्टांत सांगते. एक पाटील बुवा होते. योगायोग त्यांच्या गावात एका महाराजांचं कीर्तन होतं. कोरोनाच्या नंतर पहिलंच कीर्तन होतं आणि गेले कीर्तनाला महाराज. कीर्तन संपल्यानंतर पाटील बुवा म्हणतात, महाराज चला आमच्या घरी चहा प्यायला. आता कोरोनाच्या नंतर तर पहिलंच कीर्तन होतं. त्यावेळेस महाराज मनात म्हणतात, आता जर पाटील बुवाच्या घरी गेलो नाही तर पुढल्या वेळेस पण आपल्याला तारीख देणार. नको पाटील बुवाचा मान वाढायला. महाराज गेले पाटील बुवाच्या घरी.
पाटलाला 2 होते काट, एवढं विचित्र होते. याची खिडकी फोड, त्याला दगड फेक मार, याला चिमटा घे, त्याला चिमटा घे, एवढी खोडकर होती. गावातले लोक त्याला वैतागून गेलेले होते. गावातले लोक म्हणते आउट साईडला सापड दाखवते तुला, पण ते कोणाच्या हातीच लागत नव्हते, एवढे खोडकर होते. गेले महाराज पाटील बुवाच्या घरी, बसले महाराज सोफा सेटवर. पाटील बुवाच्या आणि महाराजांच्या गप्पा रंगल्या. मग पाटील बुवा पाटलीबाईला आवाज देतात, पाटलीबाई. ती आतून म्हणते जी. पहिल्या काळात जी हा शब्द म्हणायचे. आता जर पाटीलला जर आवाज दिला तर तिकडून म्हणते काय. म्हणतो आता आतमध्ये गेला असतं तर बरं झालं असतं. म्हणजे पहिल्या काळात जी म्हणायचे. मग पाटलीबाईला चहा ठेवायला लावला, 2 कप चहा ठेवलं. अशा तशा गप्पा रंगल्या. महाराज मग पाटील बुवा म्हणतात, महाराज कसा गेला मग कोरोनाचा काळ, तब्येतीची काळजी घेतली का. मग महाराज म्हणतात कोरोना व्हायला पाहिजे होता का. नाही तसं नाही, बरं झाली तब्येतीची काळजी घेतली. अशा तशा गप्पा रंगल्या. पाटील बुवाचं तिकडून एक काट पळत आलं, तसं सोफा सेटवर बसलं. तसं महाराज टुंकून वर उडाले आणि फॅनला चिटकले. 2 तास वर फिरत होते. अशी तशी खाली आले, स्वतःला चिमटा घेऊन बघतात हाय का गेलो झालं. त्याच्यानंतर पाटील बुवा बसले. मग पाटलीबाई तिकडून चहा घेऊन आले. पाटील बुवा म्हणला अजून जर पाटील बुवा महाराज चहा प्यायला लागले. पण महाराजांच्या साईडला एक पिशवी होती. त्या पिशवीमध्ये काय होतं, महाराजांचं कीर्तन झाल्याच्या नंतर ते पॉकेट होतं आणि नारळ होतं. त्या पोरांना हळद पिशवीत हात घातला. तर महाराज म्हणतात यानं जर नारळ घेतला तर काही नाही, पण यानं जर पॉकेट घेतलं तर माझी जायची पंचत होईल. म्हणून महाराजांनी हळद त्याला चिमटा घेतला, कुईन कळायला बाजूला सरकलं. एवढे डोळे वाचून पाहायला लागला महाराजांकडे. मनात म्हणतो महाराज छोडूंगा नाही, बदला लेकर रहूंगा. एवढे डोळे वाचून पाहायला लागलं. असं तसं चहाला महाराजांनी 5 मोटर चालू केली. आलं तसं तिकडून दुसऱ्या बाजूनं बशीला तोंड लावला. महाराज म्हणतात बाळा तू हा चहा घे, मग मी दुसरा घेतो, कपात घेतो. तेव्हा पाटील बुवा सांगा नाही आला. पाटील बुवा म्हणतात लहान आहे, पेऊ द्या, सवय त्याला प्यायची. माझा इकडून फूर केलं तर सुरू करायचं. आणि हिवाळ्याचे दिवस होते आणि इतकी पिकलेली सर्दी होती. चहाची गरम वाफ ज्याच्या नाकात गेली, आच्छी केलं, सोप्यात अंगुळच सटकला. अवघा रंग एक झाला. काय महाराजांची एवढी आवडत बशीत झाली. बशीतला कप खाली, बशीतला चहा खाली पडला. चहा तर विरघळून गेलं, पण ते मटेरियल काय जातं का. माझ एवढे वैतागले. माझ म्हणतात असं तसं आता जातो मी. माझं म्हणतात. मग महाराज म्हणतात असे सोन्याचे तुकडे किती हो तुम्हाला. त्यावेळेस महाराज म्हणतात तुमच्या आशीर्वादाने 2च आहे. मग इथं सोन्याचा तुकडा किती आहे, मग दुसरं किती आहे. पाटील भाऊ म्हणतात आज आपल्याला कोणतरी सोन्याचा तुकडा म्हणलं भाऊ. पाटील भाऊच्या टचकन 2 मोठे तुकड्या. म्हणजे तुमचं पहिला इथे, मग दुसरा तुकडा कुठं आहे. म्हणजे काय तुमच्यावर बुटात पाणी भरताय. विठाला म्हणजे मला काय सांगायचं, लहान लेकराला खोड्या काढायला आवडतं. त्यांना पुढं बसवा, कीर्तनात बसवा, नाही तर घरी बसवा. ते काय शांत बसत नाही. आपल्या घरी जर पाहुणे जर आले ते काय शांत बसतात का. इकडून पळ तिकडून पळ. पाहुणे आले की ते उलट्या उड्या करायला चालू करतात. उलट्या उड्या करायला चालू करतात. म्हणजे लहान लेकराला फळ करायला आवडतं.
आता ही झाली लहान लेकराची आवड, आता महिलांची आवड काय आहे? त्या डोलीला साखळी पैंजण कमरेला कमरपट्टा. त्या डोलीला साखळी पैंजण कमरेला कमरपट्टा. नाकात नथ घालून विचारला काय मागं सगळ्या माझ्या मागं आमच्या महिलांना आवडतं सुंदर दागिने, सुंदर मेकअप. एवढं सोनं आवडतं, एवढं सोनं आवडतं. एक दृष्टांत सांगते. एक श्रीमंत घरची बाई संक्रांत जवळ आलेली होती. तिला सगळे दागिने तिच्या नवऱ्याला घेऊन दिलेले होते. असं एक पण दागिने उरला नव्हता की तिच्याकडे एक पण दागिने नव्हता का तिच्याकडे नाही म्हणून सगळे दागिने होते. एक मोठा पितळाचा डबा भरून तिच्याकडे सोनं होतं. मग संक्रांत जवळ आले आणि तिच्या नवऱ्याला म्हणते, का हो आता तुम्ही आता मला संक्रांतीला काय घेणार? तिचा नवरा म्हणतो, आता जेवढे अलंकार होते तेवढे सगळे तुला घेतले, आता असं कोणता अलंकार राहिला तू तुला नाही? म्हणे मला 5 ग्रॅमची नथ करायची. किती ग्रॅमची? 5 ग्रॅमची. म्हणे तुझं नाक राहील का? माझ्या नाकावर जाऊ नका. बरं ते म्हटलं जाऊ दे, आण तू. आणली, नाकात घातली. मग आता म्हणते कशी दिसते मी? तेवढं तोंडावर बोलायचं, गोड गोड दिसते. आणि हिचं काय पोट भरलं नाही. अगं 5 वर्षात कोणाला चहा प्यायला बोलवलं नव्हतं, पण तिच्या नवऱ्याने 5 ग्रॅमची नथ आणि सगळ्या कापूस अडवतल्या बाया बोलवल्या. चला ढोंडा काका काका, चला चला. आल्या सगळ्या चहा प्यायला. 5 किलोची साखरच उडवली ना डायरेक्ट. 5 वर्षात कोणाला चहा पाजवला नव्हता. बरं चहा पिले, नथ दाखवायची. कशी दिसते हो नाक? नंतर नाकामध्ये नथ. तोपर्यंत ते म्हणायचे, तोंडापुरतं गोड बोलायचे, छान दिसते. आणि सगळ्या बाहेर आल्या म्हणाला, काय भूतासारखी दिसत होती, शोभते का? तिनं नथ पुढं काढून ठेवली, हीच तिच्या लक्षात येईना. सकाळी उठली, संक्रांत होती. सकाळी उठली आणि सकाळी उठली, सगळं काम आवडलं, सगळं सुंदर मेकअप केला, पण नथच सापडा नाही. हिला लक्षातच नाही रात्री पुढे टाकली. सगळे तोंड आका त्या म्हणायला लागल्या, चला ना बांधायला. ते म्हणतात चला पुढे आलीच मी. आता तोंड आका त्या म्हणतात, चला बाई चला नको सकाळी सकाळी रडकटून पाहायला. आली. तिचं नवरा तिथं गावामध्ये बसलेलं होतं. ते विचारते, का आमची आली नाही का? म्हणे नाही, रडती ती घरी. हा गेला घरी. म्हणे काय झालं तुला? म्हणे नाही का तुम्ही ती आणली होती. त्याची जिंदगी इंडिकेटरच पेटली. हा म्हणलं काय आणली होती? तुम्ही नाही का ती आणली होती. अगं मग काय आणली होती? 5 ग्रॅमची नथ. म्हणे घाल ना नाकात.
म्हणे सापडाना. मग थांब मी शोधू लागतो. दोघं पण शोधायला लागले. शोधता शोधता हा कपाटालाच धडकला आणि चक्कर येऊन खाली पडला. ही पाणी आणलं, उठा पटकन. हा उठला असं मस्त लागले नख शोधायला. नात काय सापडानाच. मग तो म्हणतो अगं सणासुदीचं बाहेर माणसानं रडू नये. ती 2 ग्रॅमची नथ घालून जा. म्हणे नाही 5 ग्रॅमचीच घालायची. म्हणला लावा सोनार बाबाला फोन. लावला. हॅलो सोनार बाबा, दुकानावर ठेवा, आलोच मी. केला फोन. म्हणे तू चहा ठेव बरं मला पहिले. बरं ही चहा ठेवायला गेली. पाणी टाकलं, चहापत्ती टाकली, साखरेचा डबा खाली घेतला. साखरेमध्ये ओंजळ घातला आणि बघते तर काय ना त्याच्यात ती सापडली. ही जोरात म्हणते आओ. याला वाटलं चिटकली काय शिंगडीला. हा पळत गेला आणि म्हणतो काय झालं. सापडली. काय सापडलं. नथ सापडली. असं तसं म्हणजे बघा महिला मंडळाला इतकं सोनं आवडतं, इतकं सोनं आवडतं की हा सोन्यासाठी फार जीव काढून द्यायला वेळ येते फार. विठायला विठायला ही झाली महिलांची आवड. माझ्या पुरुषांना काय आवडतं. कडक कपडे, धोतर, कडक टॉप, कडक पॅन्ट. बिना जिथं लग्न असेल तिथं शिरतात. आमंत्रण असू का नसू पण जात्यात. इथं हे वाढ इथं ते वाढ. लोक म्हणतात कोण तू, तुझं नाव तरी काय, तुला कोणी बोलवलं, तू नवरदेवाचा मामा का. हे उगाच टाईट मध्ये येतो. इथं हे वाढ इथं ते वाढ. म्हणजे पुरुष मंडळांना कडक कडक कपडे घालायला आवडतात. हे झालं जीवांची आवड. पण माझ्या संतांची आवड वेगळीच आहे. माझे जीवीचे आवडी, माझे जीवीचे आवडी, माझे जीवीचे आवडी, माझे जीवीचे आवडी. महिला मंडळ माझ्या पाठीमागे म्हणतात का. सगळ्यांनी वर हात घ्या. घेतले सगळ्यांनी वर हात करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम,
फुलांची आवड. माझ्या देवाला काय आवडतं हेच मला अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो. तुळशी माळ गळा झोपी चंदन तिला तुळशी माळ गळा झोपी चंदन तिला बघा ही माझी देवाला आवडणारी गोष्ट आहे. आणखी काय आवडतं देवाला? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आलं नाही. आषाढी की कार्तिकीची पंढरीची वारी माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे. जो आषाढीची कार्तिकीची वारी करतो तो जगातला वंदनीय असतो हे माझा अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. एका जनार्दनी ऐसा जाता नेम एका जनार्दनी ऐसा जाता नेम एका जनार्दनी ऐसा जाता नेम एका जनार्दनी ऐसा जाता
आमच्या इथे सगळ्या टाळकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. एका जना धनी ऐसा त्याचा नेम तो देव परम पूज्य जगी. नाथ बाबांचा पिंगळा आहे, एवढा पण पिंगळा आहे. हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल, हे जरी नाही
मी माझ्या अल्पबुद्धीने अभंग सोडण्याचा प्रयत्न केला. जे चुकलं असेल ते माझ्या मला परत द्या. जे बरोबर असेल ते तुम्ही घरी घेऊन जा. माझे गुरुवारी हरिभक्त पारायण साध्वी सोनाली दिदी करपे. मी यांच्या चरणी नतमस्तक होते. माझ्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते. सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होते. नारायणगिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होते. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी,